नमस्कार. नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटर खेरडी दापोली येथे आपलं स्वागत. आपल्याकडे दर महिन्याला मुक्ता या नावाने एक शिबिर आपण घेत असतो. 3 दिवसाचं निवासी शिबिर असतं आणि या अशा निसर्गरम्य परिसरामध्ये आपण 3 दिवसाचा निवासी उपक्रम रजोनिवृत्ती ज्या स्त्रियांची झालेली आहे आणि वातविकार विविध निर्माण झालेले असतात, अशा स्थितीमध्ये स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी आयुर्वेदाच्या मदतीने त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी काही आपल्याला मदत करता येईल का, अशा स्वरूपाचा विचार मनी धरून इथे आपलं गेले 12 वर्ष काम चालू आहे. आणि या मुक्ता या शिबिरामध्ये अनेक महिला विविध ठिकाणाहून पुणे, मुंबई, रत्नागिरी, अन्य राज्यामधून सुद्धा अशा आपल्याकडे येत असतात. तर आपण या 3 दिवसीय निवासी शिबिरामध्ये आलेल्या एका मॅडमना आपण त्यांचा अनुभव विचारूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. कसं काय वाटते तुम्हाला इथे? मी सौ मुग्धा पाध्ये, मी ठाण्याला असते आणि मला माझ्या एका वैद्य असणाऱ्या मैत्रिणींकडून या शिबिराबद्दल कळलं आणि माझ्यासाठी हे उपयुक्त आहे असं तिने मला सजेस्ट केलं आणि म्हणून मी इथे आले. माझी हिस्टेरेक्टॉमी प्री मेनोपॉझल फेजमध्ये झालेली आहे, तर त्यामुळे जो शरीराला एक प्रकारे धक्का बसतो, त्या धक्क्यातून सावरण्यासाठी म्हणून मी या शिबिरामध्ये ॲडमिशन घेतली आणि माझा या शिबिरातला अनुभव खूप चांगला होता. आज शेवटचा दिवस आहे आणि या 3ही दिवशी आम्हाला म्हणजे मी असं सोप्या शब्दात असं म्हणेल की खूप पॅम्पर केलं जातं, पण ते पॅम्परिंग सगळं आयुर्वेदाच्या अनुषंगाने असतं, त्यामुळे ते आपल्या शरीराला अतिशय चांगलं आहे. वेगवेगळी पंचकर्म आपल्याला जी आपल्या शरीरासाठी जी योग्य आहेत ती व्यवस्थित नाडी तपासून डॉक्टर सजेस्ट करतात आणि त्यानुसार ती केली जातात. आणि त्याच्यामुळे मला असा अनुभव आला की माझ्यामध्ये जो टोकाचा वृक्षपणा आलेला आहे तो कमी होण्यामध्ये मदत झाली आहे आणि बाकी पण बऱ्याच गोष्टी म्हणजे असं की खूप कम्फर्टेबल वातावरण तयार करण्यात आलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे पूर्णपणे रिलॅक्सेशन मिळतं. आपल्या घरातल्या खटखटी सगळ्या आपण विसरून जातो आणि म्हणजे थोडक्यात माहेरी आल्याचं फील येतं इथे आल्यानंतर. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की नक्की करा. हे आपल्याकडे जे वेगळे वेगळे उपक्रम होतात, अगदी योगा असेल, मेडिटेशनचे सेशन असतील, त्यामधलाही अनुभव सांगा. हो, मेडिटेशनमध्ये पण एक वेगळाच आनंद मिळतो. मेन निसर्ग इथे फार सुंदर असल्यामुळे त्याला मदत होते आणि मेडिटेशन घेणाऱ्या मॅडमसुद्धा खूप छान पद्धतीने ते घेतात आणि जोर जबरदस्ती नसते म्हणजे की हे अमुक एक आसन तुम्ही केलंच पाहिजे किंवा अमुक योगा तुम्ही केलंच पाहिजे. आपल्याला जे सुटेबल होईल असेल, वाटेल, आपल्या मनाला जसं योग्य वाटेल तशा पद्धतीने मोकळीक असते. येस. इथलं जेवण तुम्हाला कसं काय वाटलं? हो, जेवण अतिशय छान, रुचकर, साधं, सात्विक आणि चांगलं वाटलं, म्हणजे आवडलं. आणि इथलं वातावरण तर फार सुंदर आहेच, पण इथलं शेड्यूल कसं असतं म्हणजे 3 दिवसामध्ये? शेड्यूल पहिल्या दिवशी आल्यानंतर डॉक्टर नाडी तपासतात आणि त्यानंतर पंचकर्म आपल्यासाठी सजेस्ट केली जातात आणि ती 3ही दिवस आपल्याला मिळतात, ज्याचा आपल्या शरीरासाठी नक्कीच फायदा होतो. आणि जोर जबरदस्ती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजिबात नसते. आपल्याला रिलॅक्सपणे राहता येतं, कुठलंही टेन्शन न घेतं. त्यामुळे उठण्याचं अमुक एक वेळा उठलंच पाहिजे, आंघोळ केलीच पाहिजे सकाळी उठल्या उठल्या, असं काही बंधन नसतं. आपल्याला जसं हवं तसं आपण राहू शकतो. आपल्याला घरी अनेक प्रकारच्या सगळ्या टाईम शेड्यूलमध्ये अनेक कामं करावी लागतात आणि त्यातनं कुठेतरी एक मुक्तता स्त्रीला हवी असते. नक्कीच. अमुक वाजता जेवण व्हायला हवं आहे, अमुक वाजता डबा व्हायला हवा आहे, इतके वाजता उठायला हवं आहे,
ही कामं आहेत, ही गडबड आहे, ती गडबड आहे, इतक्या निरनिराळ्या जबाबदाऱ्या आहेत. तर ह्या सगळ्यांमधून कुठेतरी मुक्तता या अवस्थेमध्ये स्त्रीला मिळावी, तिच्या मेंदूला शांती मिळावी, हाच या सगळ्याचा उद्देश आहे. म्हणून तर या शिबिराचं नाव मुक्ता असं ठेवलंय की 3 दिवस मुक्तपणे येऊन राहा आणि छान अनुभव घ्या. तर धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल. नमस्कार. थँक्यू.